अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. स्वामी प्रत्यक्षरित्या कोणालाही भेटू शकत नाहीत, म्हणून कोणा नाही कोणाच्या मार्फत आपल्याला हे स्वामी संदेश पाठवत असतात. स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. हा संदेशसुद्धा स्वामींचीच इच्छा आहे, म्हणून तुमच्यापर्यंत पोचला आहे. स्वामी म्हणतात, आज जर काही दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत, तर समज त्यामागे तू अजून तयार नाहीस आणि यात काहीच अपमान नाही आहे. बाळा, यात संरक्षण आहे. स्वामी तुला नकार देत नाहीत, ते तुला योग्य क्षणासाठी राखून ठेवतात. कारण जे तुला मिळणार आहे ते क्षणिक नाही, ते तुझ्या आयुष्याचं वळण पूर्णतः बदलून टाकणार आहे. आणि अशा गोष्टींसाठी अर्धवट तयारी पुरेशी नसते. स्वामी शांत आहेत, कारण ते तुझ्या भविष्यासाठी आजचा उत्साह थोडा थांबवत आहेत. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही आहे. बाळा, स्वामी आपल्याला हेच शिकवतात. तुला आतून एक भीती सतावत असते. मी जर हे सोडलं तर मी हरलो, असं होईल का? मी जर मागे हटलो तर लोक काय म्हणतील? कारण आपल्याला शिकवलं जातं, झगडत राहा, धरून ठेवा, सोडू नका. पण बाळा, स्वामी कधी कधी तुला सोडायला शिकवतात, कारण सगळं धरून ठेवणं धैर्याचं नसतं. कधी कधी तो अहंकार असतो. स्वामी पाहतात, ज्या गोष्टीला चिकटून बसलायस ती तुला पुढे नेते का, की फक्त तुझी शक्ती शोषून घेते? जर एखादी गोष्ट तुला रोज थकवत असेल, तुला लहान करत असेल, तुला स्वतःपासून दूर नेत असेल, तर ती सोडणं हार नाही आहे. बाळा, ती शहाणपणाची सुरुवात आहे. स्वामी तुला म्हणतात, ज्या लढाया जिंकूनही तू स्वतःला हरवतोस, त्या लढाया सोड. सोडून देणं म्हणजे मागं पडणं नाही आहे. सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं. आज तुला जे सोडायला सांगितलं जातंय ती एखादी सवय असू शकते, एखादा माणूस असू शकतो, एखादी तुझी अपेक्षा असू शकते. आणि हो, सोडताना दुःख, कारण आपण आशेवर प्रेम केलेलं असतं. आशेनं तुला जखमी केलं, ती आशा नव्हती, ते प्रेम होतं, ती आसक्ती होती. स्वामी तुला हलकं करतात, कारण हलकं झालेल्या माणसालाच उंच उडता येतं. आज जर तुला असं वाटत असेल, मी हातातून सगळं निसटून देतोय, तर एकदा फक्त मनाशी विचार कर. कदाचित स्वामी तुझे हात मोकळे करत असतील, कारण जे पुढे येणार आहे ते तुझे दोन्ही हात लागणार आहेत. स्वामी शांत आहेत, कारण ते तुला सोडण्यातली शक्ती समजावून सांगतायत. स्वामी उशीर करतात बाळा, पण ते कधीच चुकत नाहीत. तुला सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहिती आहे का? दुःखाचा नाही, उशिराचा. इतका वेळ का लागतोय? आता तरी का नाही? सगळ्यांच्या आयुष्यात बदल झाले, माझ्याच का नाही? हा प्रश्न तुला आतून कुरतडतो आणि तेव्हाच तुझं मन म्हणतं, कदाचित स्वामींचा अंदाज चुकलाय. पण बाळा, स्वामींचा अंदाज कधीच चुकत नाही. तो फक्त वेळेपेक्षा मोठा असतो. तुला जो उशीर वाटतो तो स्वामींसाठी अचूक जुळवाजुळव असते. कारण स्वामी फक्त तुला तयार करत नाहीत, ते सगळ्या परिस्थितीशी तुला तयार करत असतात. तू एकटाच तयार असणं पुरेसं नसतं. समोरची वेळ, समोरची माणसं, समोरची संधी, सगळं एकाच क्षणी जुळायला लागतं. आणि हे जुळवणं मानवाच्या हातात नसतं. तुला आज जे हवंय ते जर काल मिळालं असतं तर ते तू गमावलं असतंस. तुला जे उद्या मिळणार आहे ते आज दिलं गेलं तर तू त्याची किंमत ओळखू शकला नसतास. म्हणून स्वामी थांबतात. ते तुला शिक्षा देत नाहीत, ते तुला योग्य क्षणासाठी राखून ठेवतात. आज जर तुला वाटत असेल मी मागे पडलोय, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, घड्याळ मागे गेलं म्हणजे वेळ संपली असं नसतं. ते फक्त पुन्हा अचूक होण्यासाठी सेट केलं जातं. स्वामी तुझं आयुष्य रिसेट करत नाहीत, ते
ऑनलाईन करतात आणि जेव्हा ते होतं तेव्हा तुला कळतं हा उशीर नव्हता, ही तयारी होती. स्वामी शांत आहेत कारण त्यांना घाई नाही, त्यांना फक्त आणि फक्त तुझं भलं करायचं आहे. स्वामी तुला दुखवतात असं तुला वाटतं, पण ते तुला वाचवत असतात. तुला कधी असं वाटलंय का स्वामी मला का एवढं सहन करू देतात? मी इतका विश्वास ठेवतो तरी मला दुखावंच का लागतं? हा प्रश्न विचारताना तुझ्या डोळ्यात राग नाही, तो थकवा आहे बाळा. आणि बाळा, स्वामी थकलेलं मन ओळखतात. कधी कधी स्वामी तुला अशा गोष्टी घडू देतात ज्या तुला आतून मोडतात. आणि जेव्हा तुला वाटतं हा तर अन्याय आहे, पण स्वामींचं काम फक्त वेदना दूर करणं एवढंच नसतं, मोठी वेदना टाळणं हे सुद्धा असतं. तुला जे आज लहानसं दुखणं वाटतं ते उद्याच मोठं संकट थांबवत असतं. स्वामी तुला दुखावतात असं तुला वाटतं कारण ते तुला अशा वाटेवरून मागे खेचतात जिथे पुढे तू कायमचा हरवला असतास. आज जो अपमान तुला असह्य वाटतोय तो उद्याच्या विनाशापासून तुला वाचवतोय. आज जो माणूस तुझ्या आयुष्यातून गेलाय तो राहिला असता तर तू स्वतःचं अस्तित्व गमावलं असतंस. स्वामी काही गोष्टी तोडतात कारण त्या तुला हळूहळू मारत असतात. तुला वाटतं मी तर प्रार्थना केली होती, मग हे का घडलं? मग पण बाळा, प्रार्थनेचं उत्तर नेहमी आनंदाच्या रूपात येत नाही, कधी कधी ते सुरक्षेच्या रूपातही येतं. स्वामींना माहीत असतं तू अजून जे पाहू शकत नाही आहेस ते पुढे तुला उद्ध्वस्त करणारे, म्हणून ते आत्ताच तुला थोडं दुखावतात जेणेकरून तू पुढे तुटू नयेस. हे कठोर वाटणं पण हेच संरक्षण प्रेम आहे. स्वामी शांत आहेत कारण ते तुझ्या आयुष्याला अदृश्य अपघातांपासून वाचवतायत. बाळा, स्वामी शिकवतात. काय शिकवतात? खरी शक्ती गप्प राहण्यात असते. तुला कधी असं वाटतं ना, मी बोललो असतो तर सगळ्यांना कळलं असतं, मी उत्तर दिलं असतं तर माझी बाजू स्पष्ट झाली असती. पण स्वामी तुला ते करण्यापासून थांबवतात. ते तुला गप्प राहायला शिकवतात. आणि हे गप्प राहणं कमकवतपणाचं लक्षण नाही आहे बाळा, ती प्रचंड ताकद आहे. कारण जो माणूस प्रत्येक वेळी बोलतो तो स्वतःची ऊर्जा सगळीकडे उधळतो. स्वामी तुला शिकवतात सगळ्यांना उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी समजावून सांगता येत नाहीत, त्या वेळेत उघड होतात. आज जर कोणी तुला चुकीचं समजत असेल, तुझ्याबद्दल गैरसमज पसरवत असेल आणि तरीही स्वामी तुला शांत ठेवत असतील तर समज ते तुला वाचवतायत. कारण सत्याला स्वतःचा आवाज असतो, त्याला तुझ्या आवाजाची गरज नसते. बाळा, स्वामी पाहतात तू जर आता बोललास तर तू स्वतःला सिद्ध करशील, पण जर तू शांत राहिलास तर सत्य स्वतः सिद्ध होईल. गप्प राहणं म्हणजे सहन करणं नाही, गप्प राहणं म्हणजे आपली शक्ती जपणं. आज तुला जे बोलायचं ते तू मनात ठेवतोस आणि हेच तुझ्या आतल्या शक्तीला घडवतंय. स्वामी तुला बोलायला सांगत नाहीत कारण ते तुला आतून स्थिर करतात. स्थिर माणसाला कोणीही हलवू शकत नाही. आज तुला शांत राहायला जड जाते कारण तू बदलतोयस. जुना तू प्रतिक्रिया द्यायचास आणि नवा तू निरीक्षण करतोस. आणि निरीक्षण करणारा माणूस नेहमीच पुढे असतो. स्वामी शांत आहेत कारण ते तुला गप्प राहण्यातली सर्वात मोठी ताकद शिकवतात. बाळा, जेव्हा तू पूर्णपणे थकतोस तेव्हा स्वामी तुला उचलतात. एक क्षण येतो जेव्हा तू लढायचंही सोडतोस, रडायचं सुद्धा नाहीच होतं, फक्त एक रिकामेपणा उरतो. त्या क्षणी तू म्हणतोस आता काहीच उरलेलं नाही. आणि बाळा, हाच तो क्षण असतो जिथे स्वामी तुला उचलतात आणि थकलेल्या माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. कारण जो थकतो तो लढून थकतो, तो पळून नाही.
थकलाय स्वामी तेव्हाच हस्तक्षेप करतात, जेव्हा तुझ्या आत अहंकार संपतो, अपेक्षा संपतात, फक्त विश्वास उडतो, अगदी शांत आणि निखळ. तेव्हा तुला काही चमत्कार दिसत नाहीत, पण तुझं मन हळूहळू सावरायला लागतं. कधी अचानक तुला झोप येते, कधी मन शांत होतं, कधी एखादी भीती तशीच विरघळते. हे स्वामी तुला उचलत असतात. ते तुझ्या परिस्थितीला आता बदलत नाहीत, पण ते तुला त्या परिस्थितीपेक्षाही खूप मोठं करतात. आज जर तुला वाटत असेल मी काहीच करू शकत नाही, तर समज स्वामी म्हणतात आत्ता ते मी करतो. स्वामी माणसाला शेवटच्या टोकावर नेत नाहीत, ते नेहमी तुटण्याच्या आधीच तुला धरतात. कधी कधी स्वामी फक्त एवढंच करतात, तुला आणखी एक दिवस देतात, आणि तो फक्त एक दिवस तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय पुन्हा नव्या सुरू करतो. बाळा, स्वामी शांत आहेत, कारण ते तुला त्यांच्या कुशीत हळूवार उचलून घेतात, तुला संरक्षण देण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा स्वामी संदेश तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वामींनीच पोहोचवला आहे तुमच्यापर्यंत. जशी स्वामींची इच्छा, जे काही आहे ते सर्व स्वामींच्या इच्छेनेच होत आहे. श्री स्वामी समर्थ.